अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावर गेले काही दिवस सातत्याने चर्चा देखील सुरू आहे। पक्षातीलच अनेक नेत्यांचा सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाठिंबा देखील आहे। पण याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली तरी पक्षाची संघटनात्मक दृष्टीने पुढची वाटचाल कशी ठरते त्यासाठी नेमक्या काय तरतुदी आहेत त्या संदर्भातला आढावा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अजितदादांनंतर राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचं मत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपद रिक्त झाल्यास किंवा अध्यक्षांचं अकाली निधन झाल्यास किंवा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागल्यास पक्षाची पुढील वाटचाल कशी ठरते याबाबत पक्ष घटनेत काही स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या। राष्ट्रवादीच्या घटनेतील कलम 20 नुसार अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्णतः लोकशाही आणि निवडणूक केंद्रित आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात सध्या पवार कुटुंबामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे अजून समजू शकलेलं नाहीये। मात्र पक्षातील प्रमुख नेत्यांनी या संदर्भात वारंवार भूमिका जाहीर केलेली आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये। त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे। सुनेत्रा वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात, उत्तराधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे। मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढे असला पाहिजे। उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्यात, हा सर्वस्वी अधिकार हा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल। हा मुद्दा पक्ष घटनेतील कलम 20(8) मध्ये स्पष्ट करण्यात आलाय। अध्यक्षांचं निधन, राजीनामा किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पक्षातील वरिष्ठ महासचिव तात्पुरत्या स्वरूपात अध्यक्षीय कामकाज पाहतो। पुढील अध्यक्षांची निवड होईपर्यंत वरिष्ठ महासचिव अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतो। पक्षाची कार्यकारिणी तात्पुरता अध्यक्ष नेमू शकते। नियमित अध्यक्षाची निवड ही राष्ट्रीय कार्यकारिणी मार्फत पुन्हा निवडणूक घेऊनच करावी लागते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षांची नियुक्ती न करता थेट निवडणुकीद्वारे निवड केली जाते। ही निवडणूक केंद्रीय निवडणूक प्राधिकरण मार्फत पार पडते। या प्राधिकरणाचा अध्यक्ष हा पदसिद्ध निवडणूक निर्णय अधिकारी असतो। पक्ष घटनेनुसार कोणतेही 10 अधिकृत प्रतिनिधी संयुक्तपणे एका प्रतिनिधीचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवू शकतात। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधींनाच असतो। सामान्य कार्यकर्ता, आमदार किंवा खासदार यांना थेट मतदानाचा अधिकार नसतो। फक्त संविधानानुसार निवडून आलेले प्रतिनिधीच मतदान करतात। राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधी म्हणजेच राज्य समिती सदस्य मतदान करतात। एकच उमेदवार असल्यास तो उमेदवार बिनविरोध अध्यक्ष घोषित होतो। 2 किंवा अधिक उमेदवार असल्यास गुप्त मतदान घेतलं जातं। 2 उमेदवार असतील तर प्रत्येकी 1 मत, 2 पेक्षा अधिक उमेदवार असतील तर प्राधान्यक्रम मतदान पद्धत वापरली जाते। 50% अधिक मतं मिळवणारा उमेदवार अध्यक्ष ठरतो। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा पवार कुटुंबातीलच असेल असं सांगितलं जातंय। सध्या तरी अजितदादांचा राजकीय वारसा म्हणून सुनेत्रा पवारांकडेच पाहिलं जातंय। सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरही पार्थ पवार किंवा जय पवारांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे।
शिवाय अजितदादांकडे ज्या ज्या संस्थांची पदं होती त्यातील बहुतांश पदांवर सुनेत्रा पवारांचीच वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर नेमका केव्हा आणि काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.